हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण आपल्या घरातील जो पसारा होतो तो कसा आवरायचा, तर प्रत्येक गोष्टीची जागा कशी आपण ठरवायची, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. खूप वेळा काय होतं की आपण घाईघाईत कसंही कुठेही काही वस्तू अस्ताव्यस्त टाकून देतो. आपल्याला घाई असते किंवा आपल्या घरातल्यांना घाई असते, तर खूप असा पसारा होऊन जातो, मग तो बरोबर दिसत नाही. तर त्यासाठी आपण काय काय उपाययोजना करायची, अगदी किचन, हॉल, त्याचप्रमाणे बेडरूम, सगळ्या गोष्टींमध्ये कसा पसारा होतो आणि कसा आवरायचा तो पाहायचा आहे. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इथे पहा, बहुतेक वेळी काय होतं, घरात प्रत्येकाचे मोबाईल असतात आणि आता चार्जर जिकडे तिकडे असे लावलेले असतात, त्याच्या वायर अशा खाली लोंबकळत्या असतात, त्या अगदी कशा तरी वाटतात, अगदी पसाराच वाटतो. प्रत्येक रूममध्ये हेच दशा असते प्रत्येकाच्या घरी. त्याचप्रमाणे इयरबड्स, इयरडोब्स वगैरे जे असतात ते इथे तिथे ठेवले जातात. अगदी आपल्या घरातल्या सर्व लोकांना ही सवय असते की कुठेही चार्जर लावून तसंच ठेवायचं प्लगला, किंवा मग हे इयरडोब्स वगैरे असतात तेही कुठे पण ठेवायचे. मग त्यासाठी आपण काय करायचं, जसं मी इथे एक हा ट्रे घेतलेला आहे, हा एक्स्ट्रा ट्रे माझ्याकडे होता, मी फ्रीजसाठी आणलेला, पण तो मला आता उपयोगी नाही होते. तर त्याचा मी उपयोग यासाठी केलेला आहे, जे आपलं इयरफोन्स किंवा मग इयरबड्स किंवा मग चार्जर वगैरे असतात त्यांना असं एक ट्रे ठेवा, किंवा तुमच्याकडे दुसरा असा जुना एखादा ट्रे असेल तो पण ठेवू शकता आणि तो एखाद्या अशा शेल्फमध्ये ठेवा. जर तुमच्याकडे शेल्फ रिकामी नसेल तर असा जर बाहेर कुठेही चांगल्या जागी ठेवला तर तो दिसायलाही चांगला दिसतो आणि आपल्याला वेळेवर सगळ्या वस्तू अगदी आपल्याला मिळू शकतात. आणि घरातल्या माणसांना पण सवयी लावायच्या का जी वस्तू आहे ती त्याच ट्रेमध्येच चार्जर वगैरे ठेवायचं, म्हणजे कसं पसारा अजिबात होत नाही. त्याचप्रमाणे पुढचा आपण टिप अशी बघूया की आपल्या घरात टी व्ही वगैरे जे रिमोट असतात घरातले, तर ते पण अस्ताव्यस्त कुठेही असतात. घरातले मेंबर काय करतात, कुठेही कसंही आपटून देतात किंवा मग असं सरकवून देतात. तर त्याच्यासाठी पण मी पहा माझ्याकडे हा एक असा ट्रे होता, मला मिळालेला होता गिफ्ट, तर त्याचा मी उपयोग केलेला आहे. तर ट्रेमध्ये आता आपण रिमोट ठेवले का ते व्यवस्थित ठेवलेही जातात, कसेही आपटाधोपट होत नाही, सरकवासरकवी होत नाही, ते पण जास्त चांगले टिकतात आणि दिसायलाही चांगलं दिसतं. त्या ट्रेचाही उपयोग झाला आणि एक प्रॉपर जागा या रिमोटना मिळून गेली. पहा, आता मी टीव्हीच्याच खाली हा ट्रे ठेवलाय, तर तो दिसायला पण अगदी सुबक छान दिसतो. तसंच बरेच वेळा काय होतं, आपण बाहेरून थकून आलेलो असतो, आपली इमिटेशन ज्वेलरी वगैरे आपण अशीच काढून टाकून देतो, किंवा केसाचे रबर, हेअर बँड वगैरे, क्लिप वगैरे असतात ते आपण असेच टाकून देतो, आपण किंवा आपल्या मुली वगैरे. तर अशा वेळी आपण काय करायचं, ते अगदी कसं तरी पसारा होतो. म्हणून एक असा डब्बा, जसा मी बाहेरून आपण फूड मागवतो त्याचा डब्बा होता, तर त्याचा मी उपयोग केलेला आहे. हे सगळं ठेवते, त्याच्यामुळे काय होतं, पसाराही दिसत नाही, व्यवस्थित होऊन जातं. त्याच्यानंतर आपण बेड वगैरे आवरलेला असतो, पण बाहेरून आल्यावर असंच आपण कपडे काढून टाकतो. जसा मला हा ड्रेस आता परत बाहेर जाताना घालायचा आहे, तर मी बेडवर टाकलाय, पण तो बेडवर चांगला नाही दिसत, कारण बेड तर आवरलेला असतो आणि त्याच्यात असा ड्रेस टाकल्यावर एकतर तो घामेजलेला असतो, त्याला घाम वगैरे लागलेला असतो, तर वास पण येण्याची शक्यता असते. मग अशा वेळी बेडवर न टाकता किंवा कुठेही अस्ताव्यस्त न टाकता व्यवस्थित तो हँगरला लावून घ्यायचा आणि त्याची अशी एक जागा ठरवायची. जसं काही जण कपाटाला समोर दरवाजाला लावतात, पण दरवाजाला लावला तर काय होतं, आपल्याला कपाट उघडताना प्रॉब्लेम होतो. मग आपण काय करायचं, कपाटाच्या साईडला अशी जागा असेल तर, किंवा दुसरीकडे कुठे, तर एक असा कमांड हुक घ्यायचा. जसा हा मी डीमार्टमधून आणलेला आहे. 3 हुकची कमांड हुकची किंमत 99 रुपये आहे, म्हणजे 33 रुपयाला हा एक कमांड हुक मिळतो. तर त्याची कपॅसिटी आहे वजनाची 2 kg पर्यंत तो वजन सहन करू शकतो, निघणार नाही. तर तो मी असं आता या कपाटाला साईडला लावून ठेवलेला आहे. अगदी रोज नाही हे आपण लावायचं कपडे तिकडे, तर कधीतरी लावण्यासाठी ठीक आहे. तर अशा घाईच्या वेळी किंवा मग कपडे अस्ताव्यस्त असतात तेव्हाची. तर तो आता मी काय करते, कमांड हुक लावून घेतलेला आहे. आता जे कपडे मी साईडला ठेवलेले आहेत तर ते घेते आहे आणि ते दोन्ही हँगरचे कपडे मी इकडे या हुकला टांगून ठेवते. म्हणजे काय होईल, कपडे पण अगदी व्यवस्थित राहतील, चुरगळणार नाहीत. जो घामाचा वगैरे वास असेल तो असे टांगल्यामुळे निघून जाईल, अगदी व्यवस्थित राहील. मला दुसऱ्या वेळी पण लगेच यूज करता येईल हाच ड्रेस. दिवसभरात किती पण बाहेर ये जा केलं आणि असं लावून ठेवलं त्या दिवशी तर व्यवस्थित राहतो आणि दिसायलाही चांगलं दिसतं. कपाटाला न लावता असं लावलं तर कपाटही उघडता येईल. तर हा
असा उपयोग होऊ शकतो। तर पुढचा उपयोग असा आहे किचनमध्ये असा सकाळच्या वेळेस आता मला बाहेर जायचं आहे, खूप वेळा असं आपल्याला घाई असते आणि हे असंच टाकून पण जाता येत नाही आणि आपल्याला ते भांडे घासायला वेळही नसतो। जसं मला आता बँकेत जायचं आहे 10 वाजता, तर आता 9:30 होऊन गेलेले आहेत, 9:45 होत आलेले आहेत। तर मी आता काय करते, तर थोडंसं हे आवरल्यासारखं करते जेणेकरून मला उशीर झाला तर परत आल्यावर आपण कंटाळलेलो असतो, मग तेव्हा एवढं आवरत बसायला नको। म्हणून मी काय केलं, आता जस्ट इकडे फक्त पाणी टाकून साफ करून घेतलेलं आहे। तर असा एक टब मी कायम ठेवते का जो घाईच्या वेळी मला उपयोग येईल। तर आता मी पटापट भांडी नुसती धुवून ठेवते, त्याच्यातलं जस्ट खरकटं वगैरे साफ केलं तर त्याच्यावर चिलटं पण बसणार नाहीत किंवा मग त्या भांड्यांना जर वेळ झाला तर वासही येतो कधी कधी। तर ती मी सहज अशी धुवून ठेवते, म्हणजे आल्यावर पटकन घासता तर येईल, नाही तर एकतर डिशवॉशरला अजून दुपारची पडल्यावर डिशवॉशरला एकत्र लावताही येतील। तर मी कधी कधी कमी भांडी असतील तर तिथे पटकन हातानेच इथे साफ पण करून टाकते। तर आता ही भांडी बऱ्यापैकी आहेत, तर तिथलं मी खरकटं पण मी काढलेलं आहे, तिथे एक छोटा डब्बा ठेवते, तर ते खरकटं पटकन तिकडे काढून तो डब्बा बंद करून ठेवायचा आणि भांडी अशा प्रकारे मी धुवून ठेवली। आता हा टब कुठेतरी असा साईडला ठेवायचा जेणेकरून ओटा पण स्वच्छ, सिंक पण स्वच्छ राहतं आणि आल्यावर आपलं डोकं पण भणाणत नाही। तर आता पुढचा आपण तसंच टिप पाहायची का लायटर, गॅसचं लायटर आपण इथे तिथे पटकन ठेवतो, त्याला अशी दिवसभर हे लागत असतं, तर असं कुठेही ठेवलं तर पाण्याबिण्याचं काही लागलं तर ते पेटणारही नाही किंवा काही खरकटं किंवा काही लागलं तर ते खराब होईल। मग अशा वेळी हा प्लॅस्टिकचा मी एक डब्बा ठेवलेला आहे जो आईस्क्रीमचा असाच रिकामा माझ्याकडे होता, तर तो त्याच्यात ठेवल्यावर त्या लायटरला एक प्रॉपर जागाही झाली आहे तात्पुरती आणि ते लगेच आपल्याला कधी यूज करता येतं आणि लगेच मिळेलही किचनमध्ये। तर अशा प्रकारे हे घाईच्या टायमाला खरंच उपयोगी पडतो हा हॅक। तर आता पुढचं आहे, मुलं शाळेत जातात, तर आता मुलगी माझी रात्री अभ्यास करून पसारा सगळा तसाच ठेवून गेली। सकाळी ती 6:30ला घरातून निघते, सकाळी तिला वेळ नाही मिळत, तर केव्हा तरी तिचा पसारा असा राहतो। मग अशा वेळी आपण पण थोडी मदत करायची। तर मी एक ट्रे ठेवलेला आहे तिच्यासाठी, किंवा मग ती बाहेर गेली, शाळेत गेली असेल तर मी हा पसारा तिचा असा या ट्रेमध्ये आवरून ठेवते, म्हणजे कसं ती शाळेतून आल्यावर तिच्या मग वस्तू तिच्या जागी व्यवस्थित ठेवू शकते, म्हणजे कसं पसाराही आवरला जातो, तो ट्रेही व्यवस्थित दिसतो आणि घरही आवरलेलं राहतं। आता इथे पहा, ही जी गाळणी, चाळणी काही म्हणू शकता तुम्ही, स्ट्रेनर, ड्रेनर, तर ही मला नेहमी उपयोगी येते। बहुतेक जणांच्या घरी अशी एक असते, तर भाजी धुवायला, कडधान्य घालायला किंवा मग पोहे भिजवायला, असं बरेच याचे उपयोग असतात। तर आता ही कुठे आतमध्ये ठेवून नाही चालत, ही नेहमी हाताशी लागते मला। मग हिचा आपण आता ठेवायला जागा कशी निश्चित करायची, तर ही स्वच्छ धुतल्यानंतर वापरून झाल्यावर प्रत्येक वेळी अशी निथळत ठेवायची, नंतर पुसून घ्यायची स्वच्छ। आणि मी मगाशी दाखवलेलं तुम्हाला कमांड हुक, तसा एक किचनमध्ये चांगल्या जागी कुठेतरी कमांड हुक लावायचा आणि ही त्याला लावून ठेवायची, म्हणजे इथे तिथे राहून तिचा पसाराही होणार नाही किचनमध्ये। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा।